नूर के समान धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा। तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा। धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। स्तोत्र संहिता 103 10 आणि 13। आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्याच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही। जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो, तसा परमेश्वर आपल्या भय धरणाऱ्यावर ममता करतो। या वचनामधून आपल्याला समजून येते की परमेश्वर आपला बाप आहे,
मान्य आहे आपल्याकडून खूप साऱ्या चुका होतात आणि त्या चुकांमुळे आपल्याला गिल्ट पण येतं, आपल्याला वाईट पण वाटायला लागतं, आपल्याला आपल्यामध्ये दोष दिसून येतो. पण प्रियांनो, सैतान हे शस्त्र आपल्या विरोधात वापरतं. आपल्याला देवापासून लांब नेण्यासाठी ही शस्त्र तो वापरतो. आपण सैतानाला त्याच्या तोंडावरती बोललं पाहिजे की परमेश्वर माझा बाप आहे, तो मला कधीही सोडणार नाही, तो मला कधीही टाकून देणार नाही. सैताना, तू खोटारडा आहेस. ह्या गोष्टीसाठी आपण परमेश्वराचे धन्यवाद मानले पाहिजेत, कारण तो आपला बाप आहे. आपण मागेल त्यापेक्षाही जास्त देणार. चला मिळून त्याचे धन्यवाद करू. सर्वजण जोरदार टाळ्याने परमेश्वराच्या आपापल्या घरामध्ये स्वागत करू.
आपण आपल्या आजच्या ऑनलाईन भक्तीला सुरुवात करत आहोत. या आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे. सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत. पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडविली गेली. या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहो. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र, सन्मानास योग्य, पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करते आमच्या जिवंत देव बापा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आभार मानतो परमेश्वर की मागील संपूर्ण आठवडाभर तो आमचा सांभाळ केलास, प्रतिपाळ केलास, लागणाऱ्या सर्व गरजा तुझ्या पवित्र भांडारातून पुरविल्यास. आणि आज या प्रभुवारी तुझी स्तुती, तुझी आराधना करण्यासाठी या ऑनलाईन भक्तीद्वारे तू आम्हाला एकत्रित केलंस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. आज आम्ही या ठिकाणी जी गीतं गाणार आहोत, स्तोत्र वाचणार आहोत, जो आध्यात्मिक प्रबंध आम्ही ऐकणार आहोत बापा, त्या प्रत्येक गोष्टीद्वारे केवळ तुझा आणि तुझंच गौरव तू करून घ्यावंस असे आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सहभागी होणार आहोत बापा. त्यामध्येही तू आमचा सहाय्यकर्ता व्हावास असे आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. या लॉकडाऊनच्या समयामध्ये प्रभू परमेश्वरा, आम्ही घरी राहावं, स्वस्थ राहावं, या शासनाचे आदेश पाळत असताना प्रभू परमेश्वरा, तू आमच्या आत्म्याची, आमच्या आध्यात्मिकची काळजी घेणारा तू आमचा जिवंत देव आहेस. खरोखर प्रभू परमेश्वरा, या ऑनलाईन भक्तीद्वारे केवळ तुझा आणि तुझंच गौरव तू करून घ्यावंस. आणि जे सर्व या ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झालेले आहेत प्रभू परमेश्वरा, त्या प्रत्येकाला तुझी कृपा पुरवावीस, तुझा आशीर्वाद तू त्यांना द्यावास असे आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. आजची भक्ती तुला सादर करत असताना तुझी कृपाच आम्हाला पुरेशी आहे. तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण परमेश्वराची उपकार स्तुती गीत गाऊन करणार आहोत. आणि उपासना संगीत गीत क्रमांक 40 हे आपण गाणार आहोत. उपासना संगीत गीत क्रमांक 40. आणि यावेळेस मी मंडळीला विनंती करतो की आपण आपल्या घरामध्ये असताना ज्या ठिकाणी आपण बसलेले आहोत त्याच ठिकाणी आपण कृपा करून उभं राहावं.
उभा असतानाच आपण आपला प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास हा प्रेषितांचा मतांगीकार म्हणून जाहीर करूया. आपण सुरुवात करूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईजपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. मंडळीला विनंती आहे की मंडळी कृपा करून बसून घेईल. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जात आहोत. आपल्या प्रत्येकाला नम्र विनंती आहे की आपण आपल्या माना लावून डोळे झाकून आपण त्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करणार आहोत. प्रार्थना करूया. स्वर्गातील सिंहासनारूढ असलेल्या आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. होय प्रभू परमेश्वरा, हा सुंदरसा समय, ही सुंदरशी वेळ, ही सुंदरशी सहभागिता ऑनलाईन भक्तीद्वारे तू आम्हाला लाभू दिलेली आहेस. त्याबद्दल खरोखर आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आम्ही तुझी स्तुती करतो बापा. जे सर्व या ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झालेले आहेत प्रभू परमेश्वरा, त्यांच्यासाठी विशेष रीतीनं आम्ही तुझ्याकडे विनंती करतो बापा की त्यांना तू आशीर्वादित करावंस, अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत बापा. तू किती चांगला आहेस याचा अनुभव तू आम्हाला क्षणाक्षणाला आणि रोज देत आहेस. कारण अशा ह्या परिस्थितीतसुद्धा तू आमचा सांभाळ करत आहेस, आमचा प्रतिपाळ करत आहेस प्रभू परमेश्वरा. तुझ्या संरक्षणाचं कवच तू आमच्या भोवती ठेवलेलं आहेस, आमच्या घराभोवती ठेवलेलं आहेस. आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तू ठेवलेलं आहेस. आमच्या पुणे शहरामध्ये ठेवलेलं आहेस, आमच्या महाराष्ट्रामध्ये ठेवलेलं आहेस, आमच्या देशामध्ये तू ठेवलेलं आहेस. अशी आम्ही तुझ्याकडं विनंती करत आहोत बापा. विशेष रीतीनं हा कोरोना विषाणू आहे प्रभू परमेश्वरा, त्यासाठी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो बापा की ही सृष्टी तू निर्माण केलेली आहेस प्रभू परमेश्वरा. या सृष्टीवर तुझा अधिकार आहे प्रभू परमेश्वरा. तू शब्द मात्र बोल म्हणजे हे कोरोना विषाणू नष्ट होऊन जाईल प्रभू परमेश्वरा. असा विश्वास आणि अशी खात्री तू आम्हाला दिलेली आहेस. याबद्दल खरोखर आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. विशेष रीतीनं प्रभू परमेश्वरा, या संसर्गामुळं हा रोग पसरू नये म्हणून प्रभू परमेश्वरा शासनानं आम्हाला जे आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करावं, यासाठी आम्हा प्रत्येकाशी तू बोलावंस अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत बापा. त्याचप्रमाणे विनंती करतो बापा की याचे जे काही पेशंट्स वाढत आहेत प्रभू परमेश्वरा, ते तू वाढू देऊ नकोस, कंट्रोलमध्ये आण प्रभू परमेश्वरा. कारण तुला सर्व काही शक्य आहेत. जे मृत्यू होत आहेत प्रभू परमेश्वरा ते तू रोखावेस असे आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत बापा. आणि प्रत्येकानं केवळ तुझा आणि तुझंच गौरव करावं असं दयेने आणि कृपेने होऊ दे. जे सायंटिस्ट आहेत, जे डॉक्टर्स आहेत प्रभू परमेश्वरा, या कोरोनावर जे औषध शोधत आहेत, लस शोधत आहेत प्रभू परमेश्वरा, विनंती करतो की स्वर्गातून येणारं ज्ञान तू त्यांना पुरवावंस आणि या आजारावर लवकरात लवकर त्यांनी औषध आहे, लस आहे ती निर्माण करावी. यासाठी तुझं सहाय्य तू त्यांना पुरवावंस असे आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत,
पोलीस कर्मचारी आहेत प्रभू परमेश्वरा, आरोग्याशी निगडीत, दवाखान्याशी निगडीत जो संपूर्ण स्टाफ आहे प्रभू परमेश्वरा, त्या एक एक व्यक्तीला आम्ही तुझ्या पवित्र दयासनासमोर आणत आहोत प्रभू परमेश्वरा. त्या प्रत्येकाला तू आशीर्वादत करावंस, त्या प्रत्येकाला तू सहाय्य पुरवावंस अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. ती जी सेवा करत आहेत प्रभू परमेश्वरा, ही सेवा तू आशीर्वादित करावीस आणि फलद्रूप करावीस अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. हे जे सर्व सेवा करणारे आहेत प्रभू परमेश्वरा, त्यांच्या भोवती सुद्धा तुझ्या संरक्षणाचं कवच तू ठेवावंस अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत प्रभू परमेश्वरा. आम्हाला ठाऊक आहे प्रभू परमेश्वरा की इयोबाच्या घराभोवती तू तुझ्या दिव्यदूतांचं संरक्षण असं ठेवलेलं होतंच प्रभू परमेश्वरा. आज आम्ही त्याच विश्वासानं तुझ्याकडे विनंती करत आहोत. आम्हा प्रत्येकाच्या घराभोवती तुझ्या दिव्यदूतांचं संरक्षण तू ठेवावंस आणि आमचा बचाव करावास अशासाठी प्रभू परमेश्वरा की आमच्याकडनं केवळ तुझा आणि तुझंच गौरव तू करून घ्यावंस असे आम्ही तुझ्याकडं विनंती करत आहोत बापा. पूर्ण जगातून या कोरोना विषाणूचा तू नाहीनाट करावास असे आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत प्रभू परमेश्वरा. विशेष रीतीनं पुन्हा एकदा आम्ही हे निसर्ग चक्रीवादळ आहे प्रभू परमेश्वरा, त्यासाठी तुझ्याकडे विनंती करत आहोत प्रभू परमेश्वरा की विशेष अशी वित्तहानी, मानहानी तू होऊ देऊ नकोस असे आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत प्रभू परमेश्वरा. कारण या संपूर्ण सृष्टीवर तुझा ताबा आहे. तू खवळलेला समुद्र शांत करणारा आहेस, तू वारा शांत करणारा आहेस प्रभू परमेश्वरा. आणि त्याच विश्वासानं आम्ही तुझ्याकडे विनंती करतो की हे जे वादळ आहे हे तू शांत करावंस, ते क्षमवावंस असे आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. आणि प्रत्येकाचं संरक्षण तू करावंस असे आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. होय प्रभू परमेश्वरा, आजच्या या सुंदरशा भक्तीबद्दल पुन्हा एक वार आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू परमेश्वरा. विशेष रीतीनं बापा, आज आम्ही प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सहभागी होणार आहोत प्रभू परमेश्वरा. पुन्हा एक वार तू आम्हाला पश्चाताप करण्याची संधी दिलेली आहेस बापा. या तुझ्या दयेबद्दल, या तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझं मनापासून आभार मानतो आणि आम्ही पुन्हा एकदा मनापासून पश्चाताप करून आम्ही तुझ्या त्या मेझाकडं यावं यासाठी आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य करता व्हावंस असे आम्ही तुझ्याकडं विनंती करत आहोत. आज विशेष रीतीनं आमचा जो देश आहे प्रभू परमेश्वरा, त्या देशामध्ये आज ऑनलाईन भक्तीद्वारे जी सुवार्थ प्रसार चालू आहे प्रभू परमेश्वरा, ते तू आशीर्वादित करत आहेस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. विशेष रीतीनं आमचे पंतप्रधान, आमचं जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे प्रभू परमेश्वरा, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे प्रभू परमेश्वरा, या सर्व समस्येशी झगडत असताना, त्यावर उपाय करत असताना तुझं सहाय्य, तुझं ज्ञान तू त्यांना पुरवावंस असे आम्ही तुझ्याकडं विनंती करत आहोत प्रभू परमेश्वरा. या प्रत्येक मंत्र्यांचं देखील तू संरक्षण करावंस असे आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. आणि ते आम्हाला जे काही सूचना देत आहेत प्रभू परमेश्वरा, त्या सूचना पाळण्यासाठी तू आम्हाला सक्षम असं करावंस आणि आम्हीसुद्धा हे करुणा योद्धे व्हावं अशी दया तू आमच्यावर करावीस असे आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. आजची संपूर्ण भक्ती प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. या संपूर्ण भक्तीचा चालक मालक तू हो. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया, सुरुवात करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेता नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. यावेळेस आपण आळीपाळीच्या शास्त्रपाठाकडे वळत आहोत. आणि हा आळीपाळीचा शास्त्रपाठ होत असताना मी मंडळीला विनंती करेल की मंडळी कृपा करून उभी राहील. आपण आळीपाळीच्या शास्त्रपाठाला सुरुवात करत आहोत. 23वा रविवार
सज्जनांचा मार्ग. पहा, जीवन व मरण, हानी व लाभ ही आज मी तुझ पुढे ठेवली आहेत. मी तुला आज्ञा करीत आहे की तू आपला देव परमेश्वर याजवर प्रेम कर, त्याच्या मार्गाने चाल. आकाश आणि पृथ्वी यास साक्षी ठेवून आज मी तुम्हाला सांगतो की जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप ही तुझ पुढे ठेवली आहेत. तू जीवन निवडून घे. आपला देव परमेश्वर याजवर प्रेम कर, त्याची वाणी ऐक, कारण त्यातच तुझे जीवन आहे, त्यातच तुझी आयुर्वृद्धी आहे. जे हे धर्मशास्त्र मी तुला आज देत आहे ते तुला अगम्य नाही, तुझपासून दूर नाही. ते स्वर्गात नाही की तू म्हणावे आम्ही ते पाळावे म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊ. कोण ते आमच्याकडे आणेल आणि ते आम्हास ऐकवील. ते समुद्रापलीकडे नाही की तू म्हणावे आम्ही ते ऐकून पाळावे, म्हणून आमच्यासाठी समुद्रापलीकडे जाऊन ते आमच्याकडे कोण आणेल आणि आम्हास ते ऐकवील. हे वचन तर तुझ्या अगदी समीप, तुझ्या मुखी, तुझ्या चित्ती आहे, म्हणून तुला त्याप्रमाणे चालता येईल. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यास मिस्र देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही. इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करेन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाही, कारण लहानपणापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. पुत्र आत्मा जाय त्रैक्याला द्या अनंत मान. आजच्या मन्नासाठी जे शास्त्रपाठ निवडलेले आहेत त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. नीतिसूत्रे याचा 30वा अध्याय आणि वचन 7 ते 9. नीतिसूत्र याचा 30वा अध्याय आणि वचन 7 ते 9. मी तुझजवळ 2 वर मागतो, मी मरण्यापूर्वी ते मला दे नाही म्हणू नको. व्यर्थ अभिमान व लबाडी मजपासून दूर राख. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणेन. मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन. त्याचप्रमाणे दुसरा एक शास्त्रपाठ आहे नवा करार यामधून मत्ते कृत सुवर्तमान याचा 7वा अध्याय आणि वचन 7 ते 11. मत्ते कृत सुवर्तमान याचा 7वा अध्याय आणि वचन 7 ते 11. प्रार्थना करावयास प्रोत्साहन. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते,
जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. प्रभू परमेश्वर ही वाचलेली वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. देव बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मंडळी कृपा करून बसून घेईल. यावेळेस आपण आजच्या संदेशाकडे वळत आहोत. तत्पूर्वी सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो की देवाच्या वचनातून बोलण्याची संधी त्यानं आज मला दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपले मंडळीचे सन्माननीय पाळकसाहेब रेव्हरंड चंद्रशेखर जाधव यांचेही मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला आज ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स यामधील सर्व सन्माननीय सभासद यांचे देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला आज ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि विशेष रीतीनं हे जे टेक्निकल कार्यभार जे पाहतात ते आमचे बंधू मिस्टर जोएल कोरे, त्याचप्रमाणे मिस्टर सुदीप आहाळे आणि मिस्टर सुबोध साळवी यांचे देखील मी मनापासून आभार मानतो की आपल्यापर्यंत ही भक्ती पोहोचवण्याची जबाबदारी ते सुंदर रीतीने पार पाडत आहेत. त्याचप्रमाणे मिसेस उत्कर्षा साळवी यांचे देखील मी मनापासून आभार मानतो की प्रत्येक भक्तीमध्ये आपल्याला गाण्यामध्ये लीड करून प्रोत्साहन असा देत आहेत. या सर्व गोष्टींबद्दल खरोखर मी आपणा सर्वांचे आणि परमेश्वराचे आभार मानतो. प्रियांनो, शाळेमध्ये असताना एक धडा होता. आता आठवत नाही, परंतु 6वी 7वीला असताना तो धडा होता आणि त्या धड्याचं नाव होतं अलादीन अँड हिज वंडरफुल लॅम्प. म्हणजे अलाउद्दीन आणि त्याचा जादूचा दिवा किंवा अलादीन त्याचा अद्भुत दिवा. त्या गोष्टीची पार्श्वभूमी अशी होती की अलादीन नावाचा एक मुलगा असतो आणि त्याला हा जादूचा दिवा त्याच्या हातामध्ये लागतो. आणि त्या दिव्याचं एक वैशिष्ट्य असतं प्रियांनो की तो दिवा असा घासल्यानंतर त्यातनं एक जीन, त्यातनं एक राक्षस असा बाहेर येतो. आणि बाहेर आल्यानंतर त्याचे पहिले शब्द असतात, बोल मेरे आका क्या चाहिए. आणि मग तो अलादीन त्याला जे काही पाहिजे असेल ते तो मागत होता. काही शक्य गोष्टी त्यामध्ये असायच्या, काही अशक्य गोष्टी त्यामध्ये असायचा, परंतु तो जीन त्या सर्व गोष्टी तो त्याला पुरवत होता. अशा प्रकारचं पार्श्वभूमी असलेला तो धडा होता. आज प्रियांनो, मी जो संदेश देणार आहे त्या संदेशाचा विषय आहे, मी देवाकडं काय मागतो, मी देवाकडं कसं मागतो, मी देवाकडं कशासाठी मागतो. हा माझा आजचा हा विषय आहे. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित प्रभू परमेश्वरा, तुझं मनापासून आभार मानतो की माझं पामराला तुझ्या वचनातून बोलण्याची संधी तू मला दिलीस. विनंती करतो बाबा की मी बोलत असताना माझ्या जिवेला आणि माझ्या ओठाला तू स्पर्श कर आणि माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आणि जे सर्व ऐकणारे आहेत त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी साधनीभूत ठरावा असं दयेने आणि कृपेने होऊ दे. बोलत असताना माझ्या विचारचक्राला तू चालना दे. इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये घे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आपण जो शास्त्रपाठ वाचला
त्यामध्ये मी तुम्हाला जी काय गोष्ट सांगितली त्याप्रमाणेच थोडंफार आहे. परंतु त्यापूर्वीही मी आपणास एक सांगू इच्छितो की माणसाच्या गरजा काय आहेत आणि माणसाच्या इच्छा काय आहेत. शाळेमध्ये आम्हाला हे देखील शिकवलं होतं की मनुष्याच्या ह्या ज्या गरजा आहेत त्या 3 गरजा आहेत. प्रामुख्यानं ह्या 3 गरजा आहेत आणि त्यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या त्या 3 गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. परंतु परमेश्वर आपल्याला ह्या 3ही गरजा तो पुरवत असतो. रोजची भाकर तो आपल्याला देतो, कारण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये त्यानं आपल्याला शिकवलेलंच आहे की तुमची रोजची भाकर मी तुम्हाला देईल. परंतु प्रियांनो, रोजची भाकर तो आपल्याला देतो, परंतु मनुष्याची इच्छा काय असते? मनुष्याची इच्छा असते की आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवावं, मला चांगलं असं जेवण मिळावं, ही त्याची गरज आहे. परंतु जी मूलभूत इच्छा आहे, मूलभूत जी गरज आहे ती प्रभू परमेश्वर तो आपल्याला पुरवत असतो, परंतु आपल्या इच्छेनुसार आपण ते मागत असतो. दुसरी गोष्ट आहे वस्त्र, कपडे. आपल्या अंगावर नेसण्यासाठी, घालण्यासाठी तो आपल्या कपड्यांचा पुरवठा करतो. परंतु तुमची आणि माझी गरज आहे की ब्रँडेड कपडे पाहिजेत, ब्रँडेड कपडे, उत्तम असे कपडे पाहिजेत. ही प्रियांनो आपली इच्छा झाली. परंतु आपली जी गरज आहे की आपल्या अंगावर कपडे असावेत, ती गरज प्रभू परमेश्वर पुरवत असतो. आणि तिसरी जी मूलभूत गरज आहे निवारा. आपण जरी झोपडीत जरी राहत असलो, आपण छोट्या घरामध्ये जरी राहत असलो, परंतु आपल्या मनातून एक सुप्त इच्छा अशी निघते की मी मोठ्या बंगल्यामध्ये राहावं, मी मोठ्या फ्लॅटमध्ये राहावं, की ज्या ठिकाणी मला 2 बेडरूम्स, 3 बेडरूम्स, हॉल, किचन या व्यवस्था मिळतील. ही आपली गरज झाली, ही आपली इच्छा झाली प्रभू प्रियांनो. परंतु प्रभू परमेश्वराची आपली जी गरज आहे निवाऱ्याची, ती गरज तो आपल्याला पुरवत असतो, परंतु आपण आपली इच्छा त्यामध्ये लादत असतो. प्रियांनो, आपण ज्या इच्छा करतो काहीही हरकत नाही, ती एक इच्छा आहे. परंतु आजच्या स्थितीला प्रभू परमेश्वर मला कसं ठेवत आहे, मला कसा तो राखत आहे, माझ्यावर तो कशी कृपादृष्टी ठेवत आहे, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आपली जी इच्छा आहे त्या इच्छेला आपण बाजूला ठेवूया. जो शास्त्रपाठ वाचला प्रियांनो, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो आगूर आहे, याचं जर मथळा हेडिंग जर म्हटलं की 30वा अध्याय, त्याचं हेडिंग म्हटलेलं आहे की आगुराचे स्वानुभवाचे बोल. हा जो आगूर आहे त्याचे जो त्याला स्वतः अनुभव आलेला आहे त्याचे हे शब्द आहेत, त्याचे हे बोल आहेत. आणि त्या जर आपण पहिलं वचन वाचलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे, नीतिसूत्र 30वा अध्याय 1 वचन, याकेचा पुत्र आगूर याची वचने म्हणजे देववाणी, देववाणी असं म्हटलेलं आहे. आणि हा जो आगूर आहे प्रभू परमेश्वरा, याचा अर्थ असा होतो की सुवचनांचा संग्रह करणारा, सुवचनांचा संग्रह करणारा. आणि याला याकेचा पुत्र असे म्हटले आहे. या वचनांना देखील देववाणी असे म्हटले आहे, तरी त्यांना वजनदार शब्द हे म्हणणे संयुक्तिक ठरेल. अमेरिकन स्टँडर्ड बायबलमध्ये समासात मस्साचा याके असे आहे. हे बरोबर असेल तर आगूर हा इश्माएलाचा वंश याचा संबंध आपल्याला लावता येतो आणि याचा संदर्भ
उत्पत्ती 25वा अध्याय आणि 14वं वचन यामध्ये आपल्याला आढळून येतो. असा हा आगोर आणि त्याला जो स्वतः अनुभव आलेला आहे तो या अध्यायामध्ये त्याचं तो कथन करत आहेत. जी शास्त्रवचन आपण वाचलेली आहे त्या एक एक वचनाकडे आपण जाणार आहोत. नीतिसूत्र 30वा अध्याय आणि 7वं वचन तो म्हणत आहे, आगोर देवाजवळ प्रार्थना करत आहे, आगोर देवाजवळ मागत आहे. काय मागत आहे तो? 7व्या वचनात तो म्हणत आहे, मी तुझजवळ 2 वर मागतो, मी तुझजवळ 2 वर मागतो, मी मरण्यापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नको. परमेश्वराला तो प्रार्थना करत आहे, त्याला तो विनंती करत आहे की मी 2 वर मागतो आणि मी मरण्यापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नको. काय आहेत ते 2 वर प्रियांनो? पुढच्या वचनामध्ये दिलेलं आहे. ते वर देखील त्याने मागितलेलं आहेत आणि त्याचं उत्तर देखील आगोर हा स्वतः देत आहे. ते आपल्याला वचनावरून आपल्याला कळेल. असं म्हटलेलं आहे की तो वर मागत आहे की व्यर्थ अभिमान व लवाडी मजपासून दूर राख. आपण पाहतो प्रियांनो, या जगामध्ये वावरत असताना व्यर्थ अभिमान असलेली व्यक्ती किंवा व्यर्थ अभिमान असलेले लोक आपल्याला भेटतात. हे मी केलं, हे माझं आहे, हे माझ्याद्वारे झालेलं आहे आणि मग मी 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 हा जो अभिमान आहे प्रियांनो, हा जो अभिमान आहे तो अभिमान हा व्यर्थ असा अभिमान आगोर म्हणत आहे की मला तो देऊ नको. आणि लवाडी मजपासून दूर राख. लवाड जर आपण पवित्र शास्त्राकडे पाहिलं तर लवाड हा सैतानाचा बाप आहे असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे. लवाडी करणं म्हणजे सैतानाला शरण जाणं असं आहे. म्हणून प्रियांनो, आगोर तो मागत आहे की लवाडी मजपासून दूर राख. आणि दुसरं वर तो काय मागत आहे प्रियांनो? तो आहे दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. मला तू दारिद्र्य, भरपूर श्रीमंत, भरपूर पैसेवाला, अति श्रीमंत तू मला देऊ नको आणि श्रीमंती देखील तू मला देऊ नको. प्रियांनो, याचा अर्थ असा घेऊ नका की ख्रिस्ती लोकांनी श्रीमंत व्हायचं नाही का? व्हायचं. परंतु देवाचं वचन आपल्याला सांगतं की जेथे तुझं धन आहे तेथे तुझं मन लागेल. म्हणून प्रियांनो, जरी आपल्याकडं पैसा अडका असला तरी मी माझ्या जीवनामध्ये केंद्रस्थानी, आद्यस्थानी मी कुणाला ठेवत आहे हे आत्मपरीक्षण आज तुम्हाला आणि मला करायचं आहे. म्हणून हा आगोर या ठिकाणी म्हणत आहे की दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. आणि महत्त्वाचं तो काय मागत आहे ते पुढच्या वचनात म्हटलेलं आहे की मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. आजची रोजची भाकर तू आज आम्हाला दे. प्रभू परमेश्वरानं ही जी प्रार्थना शिकवलेली आहे शिष्यांना, आज देखील आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य या नात्यानं ती प्रार्थना आपण म्हणत असतो. आणि अवश्य तेवढं अन्न तू आम्हाला दे. आणि रोज तो तुम्हाला आणि मला लागेल तेवढं आवश्यक असं अन्न तो पुरवतो. परंतु मी सुरुवातीला ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितली की आपली इच्छा काय असते. आपली इच्छा असते की मोठ्या हॉटेलमध्ये आपण जेवावं. परंतु ही जी रोजची भाकर आहे ती रोजची भाकर आणि जे अन्न आहे ते अन्न मला खावयास दे, हे त्याचं मागणं आहे. आता पुढील वचनांमध्ये तो म्हणत आहे, हे तू मला का दे, हे वर मी का मागतो, हे मी तुझ्याकडं का विनंती करत आहे. पुढच्या वचनात तोच त्याचं स्पष्टीकरण देत आहे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन. आणि प्रियांनो, साधी सोपी गोष्ट, ज्यावेळेस आपण सुखामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला कधीही
त्या जिवंत देवाची, कधीही त्या परमेश्वराची आपल्याला आठवण होत नाही. आपल्याला त्या परमेश्वराची आठवण होती ज्यावेळेस आपण संकटामध्ये असतो, ज्यावेळेस आपण कष्टी असतो, ज्यावेळेस आपण भाराक्रांत असतो, त्यावेळेस आपल्याला त्या परमेश्वराची आपल्याला आठवण होत असते. म्हणूनच देवाचं वचन आपल्याला हे सांगत आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन्म तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. होय प्रभू परमेश्वरा, त्या विसाव्याची आम्हाला आवश्यकता आहे. म्हणून काय म्हणत आहे तो की अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन आणि परमेश्वर कोण आहे असे मी म्हणेल. ज्यावेळेस आपल्याकडं पैसा अडका, सर्व काही सुरळीत चाललेलं आहे, सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे, त्यावेळेस प्रियानो आपण आपलं आत्मपरीक्षण करूया की खरोखर अशा वेळेस तुम्हाला आणि मला त्या परमेश्वराची आठवण होते का. आणि पुढं तो म्हणत आहे की मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करेन. म्हणून त्यांनी तो म्हणत आहे की मला दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको, असं तो म्हणत आहे. का तर दरिद्री राहिल्यास कदाचित मी चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन. आपोआप ज्यावेळेस आपण जर चोरी जर आपण करत राहिलो तर आपोआप त्या जिवंत देवाची काय होत आहे, निंदा होत आहे की अरे ही ख्रिस्ती व्यक्ती ना, अरे ही देवाची व्यक्ती ना, आम्ही तर ख्रिस्ताविषयी असं असं ऐकलेलं आहे आणि ही व्यक्ती चोर आहे. आणि मग त्या देवाची निंदा ही होत असते. आणि नेमकं आगोर तेच म्हणत आहे की मला दारिद्र्य किंवा श्रीमंती देऊ नको आणि अवश्य तेवढं अन्न तू मला द्यावंस, अशी तो परमेश्वराकडं विनंती करत आहोत. प्रियानो, आपण पवित्र शास्त्रामधून काही उदाहरणं पाहणार आहोत की त्यांनी देवाकडं काय मागितलेलं आहे, कसं मागितलेलं आहे आणि कशासाठी मागितलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. जुन्या करारातून पहिले राजे याचा 3रा अध्याय आणि वचन 5 अगोदर आपण वाचणार आहोत. नंतर 9 ते 13 ही वचनं आपण वाचणार आहोत. पहिले राजे 3रा अध्याय आणि 5वं वचन. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलोमोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. शलोमोनाला परमेश्वरानं स्वप्नामध्ये दर्शन दिलेलं आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुला कुठला वर पाहिजे तो माग. प्रियानो, आजचं जर आपण उदाहरण घेतलं आणि आज जर परमेश्वर तुमच्या आणि माझ्या स्वप्नामध्ये आला आणि सांगितलं की माग तुला काय पाहिजे, माग तुला कुठला वर पाहिजे, तो मी तुला देईल. ज्याप्रमाणे शलोमोनाला या ठिकाणी परमेश्वरानं अभिवचन असं दिलेलं आहे. आपापलं आत्मपरीक्षण करूया प्रियानो. खरंच आज जर परमेश्वर स्वप्नात मला जर वर देत आहे की माग तुला काय पाहिजे ते मी तुला देतो, तुम्ही आणि मी देवाकडं काय मागणार? आपण आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे. कसं मागणार, कशासाठी मागणार, हा आपण विचार असं करायचा आहे. किंबहुना जर भौतिक दृष्टिकोनातून, जगिक दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपण असं म्हणू, अरे परमेश्वर स्वतः माझ्या स्वप्नात आलेला आहे आणि मला तो म्हणत आहे माग तुला वर काय पाहिजे ते तू माग. आणि मग मी मागं पुढं पाहणार नाही. मी म्हणणार आहे मला प्रशस्त असा बंगला दे, बंगल्यासमोर मोठं असं गार्डन दे, माझ्या दारामध्ये सर्वात महागातली महाग जी कुठली कार असेल ती कार माझ्या दाराभोवती असू दे. मला रोज उत्तम अशा पदार्थांनी तू मला तृप्त करत जा. असंच वर जगिक दृष्टिकोनातून आपण मागूया. परंतु प्रियानो, लक्षात घ्या, या ठिकाणी शलोमोन राजानं परमेश्वराकडं काय मागितलेलं आहे ते आपण पुढील वचनामध्ये पाहणार आहोत. 1 राजे 3रा अध्याय आणि वचन 9 पासून ते 13 पर्यंत ही वचनं आपण पाहणार आहोत. यास्तव आपल्या सेवकास
तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? काय मागत आहे या ठिकाणी? शलोमोन राजाने स्वतःसाठी काही मागितलेलं नाही. तो राजा आहे आणि जनतेचा न्याय निवाडा करण्यासाठी तू मला सावधान चित्त दे असं तो देवाकडं मागत आहे. म्हणजे मला तू ज्ञान दे, मला तू बुद्धी दे, मला तू शहाणपण दे, अशासाठी की मी ज्या देशावर राज्य करत आहे त्या देशातील जनतेचा, त्या देशातील लोकांचा मला न्याय निवाडा करता येईल. आणि पुढे आपण जर वाचनं वाचली तर शलोमोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याचवर प्रसन्न झाला. स्वतःसाठी काही न मागता त्याने आपल्या राज्यातील, आपल्या देशातील जनतेसाठी त्याने मागितलेलं आहे. आणि मग म्हटलेलं आहे की प्रभू त्याचवर प्रसन्न असा झालेला आहे. देव त्यास म्हणाला, तू असला वर मागितला, दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश, यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली. परमेश्वर शलोमोनाला म्हणत आहे. आणि मग पुढच्या वचनात म्हणत आहे, म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करीतो. मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. इथपर्यंत परमेश्वरानं त्याला, शलोमोनानं जो वर मागितलेला आहे त्याची पूर्तता त्या ठिकाणी करत आहे. आणि पुढे वचन काय सांगत आहे? एवढेच नव्हे तर तू मागितला नाही असा आणखी एक वर तुला देतो. धन आणि वैभव ही तुला देतो. तुझ्या सर्व आयुष्यात, सर्व राज्यामध्ये तू समान कोणी असणार नाही. प्रियांनो, लक्षात घ्या, प्रभू परमेश्वराकडं असं काही मागा ते तर आपल्याला मिळेलच, परंतु बोनस म्हणून आणखीन हे आशीर्वाद तू घे आणि ते सर्व आशीर्वाद मी तुला देत आहे असं प्रभू परमेश्वर आज तुम्हाला मला म्हणणार आहे. ज्यावेळेस आपण योग्य ते परमेश्वराकडे मागू त्यावेळेस, कारण या ठिकाणी परमेश्वरानं तेच म्हटलेलं आहे की मी तुला धन, दौलत, सर्व काही, वैभव, सर्व काही तुला देत आहे. आणि तुला मी ज्ञानी आणि न्याय निवाडा करण्यासाठी ज्ञानसुद्धा मी तुला देत आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की शलोमोनानं स्वतःसाठी काही मागितलेलं नाही, परंतु तो राज्य करतो त्या जनतेसाठी त्याने मागितलेलं आहे. ते तर परमेश्वरानं त्या शलोमोन राजाला दिलं आणि पुढे त्या शलोमोन राजाला त्यानं धन, दौलत हे सुद्धा असं दिलेलं आहे. आपण दुसरं एक उदाहरण आपण पाहूया. दुसरे राजे याचा 2रा अध्याय आणि 9 ते 10. दुसरे राजे 2रा अध्याय आणि 9-10 ही वचनं आपण वाचणार आहोत. आणि ही वचनं संदेष्टे जे आहेत एलिया आणि अलिशा या संदेष्ट्याबद्दल ही वचनं आहेत. अलिशानं एलियाला काय मागितलेलं आहे त्या वचनांमध्ये आपण पाहणार आहोत. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझसाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा. अलिशाने जे काही चमत्कार परमेश्वराच्या सहाय्याने केलेले आहेत ते चमत्कार करण्याची शक्ती तू मला दे असं अलिशानं न मागता त्यानं एलियाकडं मागितलेलं आहे की तुझ्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा. आणि मग एलिया म्हणत आहे, एलिया म्हणाला, तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुझपासून घेऊन जातील त्या समय मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल.
आणि पुढं आपण पाहतो की एलिया हा वावटळीतून स्वर्गात गेलेला आहे, परंतु त्याकडे आपण पाहणार नाही. जे अलिशानं एलियाकडे जे मागितलेलं आहे आशीर्वादाचा दुप्पट वाटा, तो त्याला मिळाला किंवा नाही. याच अध्यायातील 15वं वचन आपल्याला सांगतं की यरीहो येथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, त्याला म्हणजे आता अलिशाला पाहून म्हणत आहेत की एलियाचा आत्मा अलिशाच्या ठाई उतरला आहे. जो आत्म्याचा दुप्पट वाटा अलिशानं एलियाकडं मागितलेला आहे, तो वाटा त्या अलिशाला परमेश्वरानं दिलेला आहे. तो जो आत्मा आहे तो अलिशामध्ये आलेला आहे. आणि ही साक्ष लोकांनीच दिलेली आहे की खरोखर एलियाचा आत्मा याच्या ठाई उतरलेला आहे. पुढे आपण काही संदर्भ पाहणार आहोत. मार्कु सुवर्तमान याचा 10वा अध्याय, मार्कु सुवर्तमान याचा 10वा अध्याय, यामध्ये आपण पाहणार आहोत की याकोब व योहान हे जे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडं काय मागितलं, कसं मागितलं आणि कशासाठी मागितलं ते आपण पाहणार आहोत. मार्कु सुवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 35 ते 38. जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. हे जे दोन शिष्य आहेत, यावेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा ही बाजूला ठेवलेली आहे आणि आमची जी इच्छा आहे, माझी जी इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही करावं असं प्रभू येशू ख्रिस्ताला ते सांगत आहे. आणि मग पुन्हा एकदा आपल्याला आपली प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना जी मत्तेकृ सुवर्तमान 6वा अध्याय 9 ते 13 या वचनामध्ये आपण म्हणत असतो, प्रभूंनी शिकवलेली प्रार्थनेमध्ये की तुझ्या इच्छेप्रमाणे हो. ज्यावेळेस आपण असं म्हणतो, परंतु ही जी प्रार्थना कधीकधी प्रियांनो तुम्ही आणि मी आपण ही वरवर करतो, परंतु माझी इच्छा काय आहे तीच आपण परमेश्वरापुढे, प्रभू येशू ख्रिस्तापुढे आपण सादर करत असतो. आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. तो त्यांना म्हणाला, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या दोन शिष्यांना म्हणत आहे, मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे. ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. काय मागितलेलं आहे प्रियांनो ह्यांनी, की आपल्या वैभवामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वैभव आहे त्या वैभवात आमच्यापैकी एकाला आमच्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय उत्तर देत आहे प्रियांनो, येशूने त्यांना म्हटले, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय. तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. प्रियांनो, कधीकधी आपण प्रार्थना करतो किंवा आपण नेहमी आम्ही प्रार्थना करतो आणि मग आपल्या प्रार्थनेचे उत्तर आपल्याला मिळत नाही. न जाणो प्रभू येशू ख्रिस्ताचं हे तर उत्तर नाही ना की तुम्ही काय मागत आहात आणि तुम्ही काय आणि कसं मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. हे तर उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताचं तुम्हाला आणि मला नाही काय. आणि जर आपण आपल्या वैभवासाठी आणि आपल्या सुखसोयीसाठी जर आपण मागत असलो तर देवाचं वचन त्याबद्दल काय सांगत आहे ते आपण पाहूया. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 3रं वचन काय सांगत आहे. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. स्पष्टपणे देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. जसे या दोन शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडं, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वैभव आहे त्यामध्ये जागा मागितली उजवीकडे आणि डावीकडे, आणि परंतु या ठिकाणी
देवाचं वचन आपल्याला हे देखील सांगत आहे की तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून तुम्ही हे मागता. ज्यावेळेस आपण अयोग्य असं प्रभू परमेश्वराला मागतो त्यावेळेस प्रियांनो ती गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि मग प्रभू येशू ख्रिस्तावरील तुमचा आणि माझा विश्वास हा कमी असा होत जातो. परंतु देवाचं वचन असं सांगत आहे की तुम्ही काय मागता. जर आपण चैनीसाठी मागत असलो तर आपल्याला ते केव्हाही मिळणार नाही. मार्क सुवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 24वे वचन आपल्याला हे सांगत आहे की म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. विश्वासानं त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडं मागा आणि असा विश्वास धरा की ते तुम्हाला मिळालेलंच आहे. असा जर विश्वास आपण धरला तर प्रियांनो ती गोष्ट तुम्हाला आणि मला मिळालेलीच आहे. योहान सुवर्तमान 15वा अध्याय आणि 7वं वचन आपल्याला हे सांगत आहे की त्या गोष्टी आपल्याला केव्हा मिळतात. काय म्हणत आहे त्या वचनामध्ये, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. केव्हा? प्रभू येशू ख्रिस्तानं यामध्ये एक अट दिलेली आहे. आपण त्या अटीकडं दुर्लक्ष करतो, त्या अटीकडं आपण पाहत नाही आणि मग नुसतंच आपण परमेश्वराकडे मागत राहतो. परंतु यामध्ये अट दिलेली आहे की तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याचं जीवन जसं आहे तसं जीवन आपण जगणं हे क्रमप्राप्त असं आहे. म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या केंद्रस्थानी ठेवून, आपल्या अध्यस्थानी ठेवून आपण आपलं जीवन जगावं. म्हणजे ज्या काही गरजा आहेत त्या तुम्हाला आणि मला तो दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु देवाचं वचन हे देखील आपल्याला सांगत आहे की प्रथम तुम्ही त्याच्या स्वर्गाच्या राज्यासाठी झटा, त्याच्या नीतिमत्वासाठी झटा, म्हणजे या जगी गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील असं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. मग प्रियांनो तुम्ही आणि मी त्या देवाच्या राज्यासाठी आपण झटत आहोत का? मत्ती सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 33वे वचन यामध्ये म्हटलेलं आहे, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य हे आहे की त्याचं जे स्वर्गीय राज्य आहे, त्याचं जे नीतिमत्व आहे, त्यासाठी तुम्हाला आणि मला झटलं पाहिजे. ज्यावेळेस आपण त्याच्या राज्यासाठी आणि त्याच्या नीतिमत्वासाठी झटू, त्याच्या आज्ञेचं पालन करू, त्यावेळेस देवाचं वचन आपल्याला सांगतं की ह्या ज्या जगी गोष्टी आहेत त्या तुम्हाला आपोआप अशा मिळतील असं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. एका प्रार्थनेकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छित आहे. लूक सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि ही प्रार्थना आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. लूक सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 9 ते 14 ही वचनं आहेत. आणि मग यामध्ये परुषी व जकातदार यांची प्रार्थना लिहिली आहे. 9व्या वचनापासून मी वाचत आहे. आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो असा. एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्याभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारकासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून 2दा उपवास करीतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.
जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. किती फरक आहे या परुषी आणि जकातदार या प्रार्थनेमध्ये. आज तुम्हाला आणि मला एक आत्मपरीक्षण करण्याची ही संधी दिलेली आहे की खरोखर माझी प्रार्थना ही त्या पुरुषासारखी आहे का माझी प्रार्थना त्या जकातदारासारखी आहे. याचं आत्मपरीक्षण आज तुम्हाला आणि मला करायचं आहे. आणि मग स्तोत्र 27:4 यामध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणत आहे ते वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्रकर्ता 27 आणि वचन 4 यामध्ये हे वचन तुम्हाला आणि मला काय सांगत आहे ते आपण पाहूया. दाविदाचं स्तोत्र आहे आणि चौथ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की आता दावीद राजानं परमेश्वराकडं वरदान मागितलेलं आहे. काय मागितलेलं आहे? परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. काय वरदान मागितलेलं आहे? की मला तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या आज्ञा पाळून माझं रोजचं जे जीवितक्रम आहे ते जगण्यासाठी मला तू सहाय्य कर. काय म्हणत आहे? परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीत राहीन. किती सुंदर ह्या मंदिराचं महत्त्व या ठिकाणं दिलेलं आहे. कुठलं वरदान मागत आहे? की माझी वस्ती परमेश्वराच्या घरात असावी आणि परमेश्वराचं घर म्हणजे त्याचं पवित्र मंदिर हे म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पवित्र मंदिरामध्ये मी सदैव त्या ठिकाणी माझी वस्ती व्हावी, सदैव त्या ठिकाणी मी राहावं आणि त्या परमेश्वराचं मनोहर रूप मी पाहत राहावं. ही इच्छा हा वर दावीद राजानं परमेश्वराकडे मागितलेला आहे. मी कधी म्हणत असतो प्रियांनो की आपल्यामध्ये असेही काही आहेत की ज्याला आपण ECG असं म्हणतो. ECG म्हणजे हे जे आहेत हे ईस्टर, ख्रिसमस आणि गुड फ्रायडे या दिवशीच तुम्हाला आणि मला आपल्याला चर्चमध्ये असे दिसतील. परंतु या ठिकाणी हा जो स्तोत्रकर्ता म्हणत आहे की मी त्या परमेश्वराच्या घरामध्ये वस्तीच करून मी त्या ठिकाणी त्याचं मनोहर रूप पाहत राहावं असं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. आपण जो दुसरा शास्त्रपाठ वाचला मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 7 पासून जे आपण वचनं वाचलेले आहेत त्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल आणि शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. मागा ही आज्ञा परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे. परंतु आज आपण काही पवित्र शास्त्रामधून उदाहरणं पाहिलेली आहेत की आपण देवाकडे काय मागितलं पाहिजे, कसं मागितलं पाहिजे आणि कशासाठी मागितलं पाहिजे हे आपण पाहिलेलं आहे. आणि मग या ठिकाणी जगिक पित्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग त्यामध्ये म्हटलेलं आहे की आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे? प्रियांनो, असा कोणीही पिता असा नाही की जो या वचनात सांगितल्याप्रमाणे करेल. आणि मग 11वं वचन आपल्याला स्पष्ट सांगत आहे, मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. तो आपल्याला देण्यासाठी तयार आहे. आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा तो पुरवण्यासाठी तयार आहे. परंतु त्या गरजा
मी परमेश्वराकडे मागत असताना माझ्या चैनीसाठी तर मागत नाही ना, माझ्या सुखासाठी तर मागत नाही ना. प्रियानो, आज आपण त्या प्रभू भोजनाच्या मेजासमोर येणार आहोत. आणि खरोखर आता आपण जी प्रार्थना पाहिली, त्या प्रार्थनेमध्ये ज्या जकातदारांनी प्रार्थना केली, हे देवा मज पाप्यावर दया कर, अशी प्रार्थना आज या आपण मेजासमोर येत असताना आपण करणार आहोत का? आज पुन्हा एकदा परमेश्वरानं तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे, पश्चाताप करण्याची संधी दिलेली आहे. आपण पश्चाताप करून आपण त्या मेजाभोवती येणार आहोत. आणि खरोखर प्रियांनो, आज ही जी संधी परमेश्वरानं दिलेली आहे, त्या संधीचा फायदा आपण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजचं जर आपण आपलं जे कॅलेंडर आहे, त्या कॅलेंडरमधलं जर आपण वचन वाचलं, किंबहुना आपण बरेच जण ते वचन आपण वाचत असतो. आणि आजचं जे वचन आहे ते वचन आहे नीतिसूत्र याचा 15वा अध्याय आणि 29वं वचन. हे जे वचन आहे ते वचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वर दुर्जनापासून दूर राहतो, परमेश्वर दुर्जनापासून दूर राहतो, पण तो धार्मिकांची प्रार्थना ऐकतो. असं स्पष्ट वचन आजचं हे जे सुवर्ण वचन आहे त्यामध्ये आहे. परंतु प्रियांनो, खेदाची अशी गोष्ट आहे की खरोखर आपण हे जे कॅलेंडरवर जी वचनं दिलेली आहेत, ती वचनं आपण नित्यनियमाने वाचतो का? हे खूप असं हे जीवन फास्ट असं जीवन आहे, धावपळीचं असं जीवन आहे. कधीकधी मग आपण फक्त त्या चौकोनामध्ये, त्या तारखेमध्ये जे वचन दिलेलं आहे ते वचन आपण वाचतो आणि आपण बाहेर पडतो. परंतु जर केवळ ते वचन न वाचता तो पूर्ण अध्याय जर वाचला तर आपल्याला फायदा होईल. परंतु प्रियांनो, आपण बायबल वाचण्यामध्ये आपण अत्यंत असे कमी पडतो. एक उदाहरण सांगतो. एक पाळकसाहेब एका कुटुंबामध्ये भेटीला गेले होते आणि मग प्रार्थना वगैरे झाली, पती पत्नी होते आणि मग सर्व कार्यभार उरकल्यानंतर मग जेवणाची वेळ आली आणि मग पाळकसाहेब येणार म्हणून त्या गृहिणीनं उत्तम असं जेवण बनवलेलं होतं. आणि जेवायला बसल्यानंतर ते जेवण वाढलं आणि आता पाळकसाहेब येणार म्हटल्यावर त्यांनी मग घरातील चांदीचा चमचा दिला त्यांना जेवणासाठी. आणि मग पाळकसाहेबांनी तो चांदीच्या चमच्यानं छान प्रकारे जेवण असं केलं. जेवण झालं, निरोप घेतला आणि पाळकसाहेब निघून गेले. आणि ही गृहिणी नंतर आवराआवर करायला लागली. आणि आवराआवर करता करता त्या गृहिणीच्या लक्षात आलं की अरे, चांदीचा चमचा दिसत नाही. त्यांनी विचार केला, एखाद्या वेळेस चांदीचा चमचा पाळकसाहेबांनी त्यांच्या कोटाच्या खिशात घातला आणि ते निघून गेले. मग त्या गृहिणीला हुरहुर की माझा चांदीचा चमचा नाही, माझा चांदीचा चमचा नाही, बहुतेक पाळकसाहेबांनी तो नेला असावा. आणि मग त्या चर्चला तर जात होत्या, परंतु रविवारी पाळकसाहेबांना इतरांदेखत कसं विचारायचं म्हणून त्यांनी विचारलं नाही की आमचा चमचा तुम्ही घेतला आहे का. परंतु नंतर पुढच्या वेळेस साधारण 7-8 महिन्यानंतर ज्यावेळेस पाळकसाहेब त्या घरात पुन्हा भेटीला गेले, प्रार्थनेसाठी गेले, त्यावेळेस बाकीचं सगळं बाजूला ठेवून त्या गृहिणींनी पहिलं विचारलं, पाळकसाहेब आमचा चांदीचा चमचा कुठं आहे. पाळकसाहेबांनी जरा स्मित हास्य केलं आणि पाळकसाहेबांनी सांगितलं की तुमचं पवित्र शास्त्र काढा. ज्यावेळेस त्या गृहिणीनं पवित्र शास्त्र काढलं त्यावेळेस तो पाळकसाहेबांनी तो चमचा त्या पवित्र शास्त्रामध्ये ठेवला होता. म्हणजे प्रियांनो, पहा, 7-8 महिन्यानंतर पाळकसाहेब त्या घराला भेट देण्यासाठी गेले, परंतु त्यांनी जवळजवळ 7-8 महिने ते पवित्र शास्त्र उलगडलं सुद्धा नाही, त्याला हातसुद्धा लावला नाही. किंबहुना तुमची आणि माझी तीच परिस्थिती होती की देवाच्या वचनाकडं तुम्ही आणि मी आपण दुर्लक्ष
असे करत आहोत. म्हणून नित्य नियम पवित्र शास्त्र वाचणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण हे पवित्र शास्त्र वाचतो त्यावेळेस त्यातल्या अद्भुत गोष्टी तुम्हाला आणि मला कळतात. आणि मग ही साधी गोष्ट आज जो मी विषय तुमच्यापुढं मांडलेला आहे की मी देवाकडं काय मागावं, कसं मागावं, कशासाठी मागावं, हे बायबल वाचल्यानंतर आपल्याला कळून येतं. प्रभू करो आणि या छोट्याशा संदेशाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित प्रभू परमेश्वरा, पुन्हा एक वार तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोललेला आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. या वचनाप्रमाणे चालण्यासाठी, बोलण्यासाठी, वागण्यासाठी तुझी दया, तुझी कृपा तू आम्हाला पुरवावीस अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. आणि आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही मागावं, म्हणजे ते आम्हाला मिळालेलंच आहे असा विश्वास आम्ही धरावा. यासाठी आम्हा प्रत्येकाचा तू सहाय्य करता व्हावास अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, पुन्हा एकदा मी परमेश्वराचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले मंडळीचे सन्माननीय पाळकसाहेब रेव्हरंड चंद्रशेखर जाधव, संपूर्ण पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स यातील प्रत्येक सन्माननीय सभासदांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ही सुंदरशी संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपली जी टेक्निकल टीम आहे त्यांचेही मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. मिस्टर जोएल कोरे, मिस्टर सुदीप आहाडे, मिस्टर सुबोध साळवी, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो की हे जे देवाचं वचन आहे, ही जी भक्ती आहे, दर शुक्रवारची आणि दर रविवारची भक्ती ही आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे जे कष्ट आहेत, परिश्रम आहेत, ते प्रभू परमेश्वर आशीर्वादित करणारच आहे. कारण देवाचं वचन आहे की तुमचे कष्ट आणि परिश्रम हे कधीही वाया जात नाही. त्याचप्रमाणे मिसेस उत्कर्षा साळवी यांचे देखील मी मनापासून आभार मानतो की प्रत्येक भक्तीच्या वेळेस गाण्यामध्ये ते आपल्याला लीड करत असतात. पुन्हा एकदा प्रत्येकाचे आभार मानतो आणि प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये सलाम. धन्यवाद. यावेळेला दानार्पण होईल आणि दानार्पणासाठी आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि दानार्पणाचे गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. आपण प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, तू आम्हाला तुझं स्वर्गीय धन दिलेलं आहेस, तुझा संदेश, तुझं वचन. तुझ्या वचनाचा उलगडा, तो प्रकाश, ते स्वर्गीय धन तू आम्हाला दिलेलं आहेस. आता प्रभू आम्ही तुला काय देणार, परंतु बापा परमेश्वरा, देवाला देत असताना ते आम्ही संतोषाने द्यावंस होऊ दे. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धन्यता नाना प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. मनात
मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि दानावर आशीर्वाद मागूयात आणि त्यानंतर आपण देवाचा आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, तू आमची अर्पणे स्वीकारून घेतलीस. आम्ही तुझे आभार मानतो बापा. या अर्पणांचा उपयोग असा होऊ दे की बापा परमेश्वरा, तुझ्या राज्याची वाढ होईल. ज्या प्रत्येकाने दिलेला आहे त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर बापा आणि तुझं गौरव होऊ दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण प्रभू भोजन विधीसाठी प्रारंभ करीत आहोत. प्रभू भोजन किंवा पवित्र सहभागिता विधी करण्याची पद्धती. प्रभू भोजन विधी. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे, ते सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजारा पाजारांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्व समर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूयात, डोळे बंद करूयात, मनातल्या मनात 2 मिनिट पश्चातापाची प्रार्थना करूयात. आम्हाला आठवत असलेली, आठवत नसलेली, आमच्या हातून कळत नकळत चुकून झालेली सर्व पापे आम्ही यावेळेला पदरात घेऊयात आणि येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते या विश्वासाने त्या पापांसाठी पश्चाताप करूयात. पाप अंगीकाराची प्रार्थना आपण सर्व मिळून बोलूयात. हे सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो, त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परम दयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्यात सद्वृत्ती बाळवू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे.
आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहे व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे दयाळू प्रभो, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी, तो तूच आहेस. यास्तव हे दयाघन प्रभो, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणात आम्हाला भाकर व द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा असे आपल्या पवित्र सुवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास्तव हे दयाळू पित्या, आम्ही तुला ती नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ या ठिकाणी भाकरीवर हात ठेवावा सर्वांनी. भाकर, त्यानंतर द्राक्षरसावर हात ठेवावा व द्राक्षरस त्यांचे मरण व यातना यांच्या स्मरणात आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. या ठिकाणी सर्वांना विनंती करण्यात येत आहे की भाकरीची प्लेट आपल्या हातामध्ये घ्या. जो कुटुंब प्रमुख आहे त्याने भाकरीची प्लेट हातामध्ये घ्यावी. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडिली आणि आपल्या शिष्यास घेऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे असे हे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणात हे करा. भाकरीची प्लेट खाली ठेवावी. आता प्याला हातात घ्यावा, एकच प्याला हातात घ्या. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे असे हे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणात करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे आमेन. तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला, तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला. सवे जेवायाला, सवे जेवाया तुझ हस्ते, तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला, तुझ्या मेजावर
ज्या रात्री तो सर्वात प्रथम गेला, त्या कुटुंब रात्री प्रमुखाने सर्वांना त्याने भाकर द्यावी. घेतली आणि ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी मोडले जात आहे असे हे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर माझ्या तुमच्याकरता मोडण्यात आलेलं आहे, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. स्वतःच मोडली स्वतःची भाकर, स्वतःच मोडली स्वतःची भाकर, आमुचे विकार झाकण्याला प्रभू जे उपाशी त्यांना देई हाक, प्रभू जे उपाशी त्यांना देई हाक, प्रत्येकाला एक जागा दे, जागा दे, तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला, तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला. कुटुंब प्रमुखाने त्याप्रमाणे प्रत्येकाला प्याला द्यावा. त्याने प्याला घेतला आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताचा नवा करार आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्याकरता सांडण्यात आलेलं आहे, त्याच्या स्मरणात हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये थोर माना. आपल्या मनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला थोर माना. हो दे तारण तुझ्या रक्ताद्वारे, हो दे तारण येऊ दे मरण, चिंता नाही येऊ दे रे प्रभू, आठवण खास सारे मद निद निद धनी धम रे मधनी धनी दसा, येऊ दे रे प्रभू आठवण खास, तोंडामध्ये घास घालताना घालताना, तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला, सवे जेवयाला तुझ असते, तुझ असते, तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला, तुझ्या मेजावर बोलिव आम्हाला, बोलिव आम्हाला, बोलिव आम्हाला. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास्तव दूत, आदिदूत, स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सेनांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूया.
परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना जीने सरो हे चिंतनी, देहाची जो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.